नमस्कार मित्रांनो, तुम्हाला SIP, SWP, STPबद्दल माहिती आहे, बट तुम्हाला SIFबद्दल माहिती आहे का? फेब्रुवारी 2025मध्ये सेबीने एक मोठी घोषणा केलेली आहे. भारतीय म्युच्युअल फंडामध्ये एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केला आहे. त्याचं नाव आहे SIF, स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड. उदाहरणार्थ, राजू एक इन्व्हेस्टर आहे. त्याची मंथली इन्कम आहे 50,000. तर तो त्याच्या मंथली इन्कमच्या 10 ते 15,000 SIP मार्फत गुंतवणूक करू शकतो. मुकेश एक रिच इन्व्हेस्टर आहे आणि तो त्याची अमाऊंट कमीत कमी 50 लाखाची अमाऊंट PMS मार्फत तो गुंतवणूक करू शकतो. सूरज एक इन्व्हेस्टर आहे. त्याकडे 10 ते 12 लाख रुपये सेविंग आहे. तर SIF हा त्याच्यासाठी कसा फायदेशीर ऑप्शन ठरेल हे आपण पाहूयात. SIFमध्ये तुम्ही टोटल AUMच्या 25% डेरिव्हेटिव्ह एक्सपोजर घेऊ शकता. म्हणजेच लॉंग आणि शॉर्ट पोझिशन तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच करेक्शनच्या फेजमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉफिट कमवण्याचे चान्सेस SIFमध्ये दाट असतात. तर SIFमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी 10 लाख रुपयाची मिनिमम रिक्वायरमेंट असते. 10 लाखाच्या वर तुम्ही SIFमध्ये गुंतवणूक करू शकता. तर अशा रीतीने तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या अगेन्स्ट SIFमध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी भेटू शकते. SIFच्या टॅक्सेशन संदर्भात आपण माहिती घेऊ. जर SIFमध्ये गुंतवणूक तुम्ही 12 महिन्यापेक्षा जास्त होल्ड करून जर एक्झिट केली तर त्यामध्ये तुम्हाला 12.5% टॅक्स लागतो. आणि SIFमध्ये 12 महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये तुम्ही जर एक्झिट घेतली तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो, म्हणजेच 20% टॅक्स लागतो. SIFबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही टीम अर्थसेतूशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.